नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे मासिक पाळीतील संसर्ग टाळण्यासाठी. महिलांमध्ये मासिक पाळी ही आयुष्यातील एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. मात्र या काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग, दुर्गंधी आणि अस्वच्छतेची शक्यता जास्त वाढते. म्हणून या काळामध्ये योग्य स्वच्छता पाळणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्यतः दिवसातून एकदा स्नान करणे पुरेसे असते. जास्त घाम आला असेल, रक्तस्राव जास्त झाला असेल किंवा दुर्गंधी येत असेल तर संध्याकाळी हलकेसे दुसरे स्नान करू शकता. 4 दिवसात कोमट पाण्यानेच अंघोळ करा. खूप गरम पाणी टाळा, कारण त्यामुळे रक्तप्रवाह वाढू शकतो. फक्त बाह्य भाग स्वच्छ धुवा. स्वच्छतेसाठी सुगंधी साबण, केमिकल वॉशेस वापरू नका. यामुळे योनीतील नैसर्गिक पीएच बिघडू शकतो. योनी ही स्वतः स्वच्छ होणारी नैसर्गिक रचना आहे. मासिक पाळीच्या दरम्यान वापरले जाणारे सॅनिटरी नॅपकिन प्रत्येक 4 ते 6 तासांनी बदलणे आवश्यक आहे. भलेही रक्तस्राव कमी असला तरी पॅड सतत वापरणे संसर्ग म्हणजे इन्फेक्शनचे कारण ठरू शकते. या दिवसात सुती अंडरवेअर वापराव्यात. घट्ट आणि सिंथेटिक कपडे टाळा, कारण त्यामुळे घाम येऊन संसर्गाची शक्यता जास्त वाढते. मलाद्वारातील बॅक्टेरिया योनी किंवा मूत्रमार्गात जाऊ नये यासाठी पुढील भाग आणि मागील भाग पूर्ण निर्जंतुक करा. जास्त वेळा एका जागी बसून राहू नका. हालचाल ठेवा. या 4 दिवसात पाणी जास्त प्या. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. मानसिक तणावामुळे पाळीत त्रास होऊ शकतो. त्यामुळे ताणतणाव मुक्त राहा. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.